ओके. सो जावास्क्रिप्ट. जावास्क्रिप्ट काय आहे तर जावास्क्रिप्ट इट इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. इट इज यूज टू क्रिएट and and make pages dynamic. Okay, dynamic. ओके, क्लिअर आहे. जावास्क्रिप्टचा यूज करून आपण वेब पेजेसना काय करू शकतो, डायनामिक करू शकतो. ठीक आहे. जावास्क्रिप्ट ही असिंक्रोनस प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ओके, नंतर तुम्ही जावास्क्रिप्ट बद्दल इन डिटेल्स तुम्ही त्याचे फीचर्स वगैरे तुम्ही रीड करू शकता नंतर. ओके, सर्वात अगोदर आपल्याला जावास्क्रिप्टला जर का रन करायचं असेल तर आपल्याला डाउनलोड करावं लागेल. डाउनलोड डाउनलोड नोड जेएस. ओके, काय डाउनलोड करावं लागेल आपल्याला? नोड जेएसला आपल्याला डाउनलोड करावं लागेल. ओके, नोड जेएसला डाउनलोड करण्यासाठी काय करायचं, गुगलवरती यायचं, इथे टाकायचं डाउनलोड डाउनलोड नोड जेएस. ओके, नोड जेएस वरती डाउनलोड नोड जेएस केलं की या पहिल्या लिंकवरती क्लिक करायचं आहे आपल्याला, नोड जेएस वरती, डाउनलोड नोड जेएस वरती. ओके, आणि यानंतर काय करायचं आपल्याला, इथे विंडोज इन्स्टॉलर, 2 मिनिट. जस्ट अ मिनिट. डाउनलोड नोड जेएस आणि ठीक आहे, डाउनलोड नोड जेएस वरती क्लिक करायचं आणि इथे विंडोज इन्स्टॉलरवरती क्लिक करायचं आपल्याला. ठीक आहे, तर विंडोजवरती तुम्ही इथे क्लिक करू शकता. इथे बीट्स आहेत. ठीक आहे, इथे 64 बीट, 86 बीट, ARM64 आहे. तर इथे काय ठेवायचं तुम्हाला, 64 बीटच ठेवायचे आणि विंडोज इन्स्टॉलरवरती क्लिक करायचं. इथे विंडोज इन्स्टॉलरवरती क्लिक केलं की इथे तुमचं नोड जे आहे ते इथे डाउनलोड होईल. ओके, आता डाउनलोड झाल्याच्या नंतर 2 मिनिट थांबा एकदा. आता आपल्याला डाउनलोड होईपर्यंत स्टॉप करावं लागेल. ओके. ओके, क्लिक करा त्याच्यावरती. क्लिक करायचं आपल्याला. क्लिक केल्याच्या नंतर इथे त्याला नेक्स्ट करत जायचं आपल्याला. नेक्स्ट, ॲक्सेप्ट करा आणि नेक्स्ट करा. ओके, नेक्स्ट, नेक्स्ट, इन्स्टॉल. ओके, आता इथे इन्स्टॉल होऊन जाईल आपला नोड.js. फिनिश करायचं पण. ओके, ठीक आहे, क्लोज करू सर. एनी की प्रेस करा आणि स्टार्ट करा. ठीक आहे, एनी की प्रेस कर तिथे आणि कट कर तिथून विंडोला. ओके, कट कर विंडो. ओके, या पद्धतीने तुमचं नोड.js डाउनलोड झालेलं आहे. ओके, स्टॉप करा स्क्रीनला. Yes. ओके, आता नोड.js डाउनलोड झाल्याच्या नंतर हीच प्रोसेस आहे तुमची डाउनलोड करण्यासाठी. ओके, सिम्पली. ठीक आहे, आता बघा, नोड.js डाउनलोड झाल्याच्या नंतर सर्वात अगोदर आपल्याला
जावास्क्रिप्टची इथे एक फाईल बनवायची आहे. मी इथे फाईल बनवत आहे फर्स्ट डॉट JS किंवा व्हेरिएबल डॉट JS. ओके, काय नावाची फाईल बनवली मी इथे? व्हेरिएबल डॉट JS नावाची. ओके, क्लिअर आहे. आपण जेव्हा HTML घेतलं तेव्हा आपण त्याचं एक्सटेन्शन जे ठेवलं होतं ते .html ठेवलं होतं. त्यानंतर इथे रेकॉर्डिंग स्टार्ट आहे ना? हॅलो. हाँ रिकॉर्डिंग चालू है सर. ओके ओके, ठीक आहे. तेव्हा तेव्हा आपण काय केलं होतं, जेव्हा जेव्हा आपण HTML घेतलं तेव्हा त्याचं एक्सटेन्शन जे होतं ते .html होतं. CSS घेतलं तेव्हा .css होतं. आता जावास्क्रिप्ट घेत आहे तर त्याचं एक्सटेन्शन जे आहे ते .js आहे. ओके, क्लिअर आहे. यानंतर इथे सर्वात अगोदर मी इथे एक प्रोग्राम रन करत आहे. त्याचं प्रोग्राम रन करण्यासाठी मी इथे घेत आहे कन्सोल डॉट लॉग. ओके, कन्सोल डॉट लॉग आणि पॅरेंथेसिस हे जे दोन ब्रासेस दिसत आहेत आपल्याला, याला आपण काय म्हणायचं? पॅरेंथेसिस. ओके, आणि या पॅरेंथेसिस मध्ये घ्यायचे डबल कोट. हे जे दोन आपल्याला लाईन्स दिसत आहेत छोट्या छोट्या, त्यांना काय म्हणायचं? डबल कोट्स. ओके, या डबल कोट्स मध्ये आपण घेणार आहे वी एक स्ट्रिंग घेणार आहे. वी आर लर्न ए जावास्क्रिप्ट. ओके, जावा स्क्रिप्ट. ओके, आता हे रन करायचं आपल्याला. रन करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? सर्वात अगोदर इथे एक HTML ची फाईल बनवायची. इंडेक्स डॉट HTML. ओके, इंडेक्स डॉट HTML. या इंडेक्स डॉट HTML ला इथे बॉयलरप्लेट कोड घ्यायचा आहे. इथे एक फाईल लिंक करायची आपल्याला. कोणती? व्हेरिएबल डॉट जेएस नावाची. ती लिंक करण्यासाठी काय घ्यायचं आपल्याला? इथे स्क्रिप्ट. ओके, लक्षात ठेवा, कधीही जावास्क्रिप्टचा जो कोड असतो तो इथे बॉडी इथून स्टार्ट होतो, इथे एंड होतो, आणि जिथे HTML चा कोड एंड झाला त्या कोडच्या खाली इथे असेल आपली जावास्क्रिप्ट फाईल. ओके, जेव्हा आपण CSS घेत होतो तेव्हा काय करत होतो आपण? इथे लिंक करत होतो CSS ची फाईल. ओके, कुठे? हेडमध्ये. इथे काय होतं? इथे HTML चा कोड असेल आपला, या कोडच्या खाली इथे स्क्रिप्ट असेल. या स्क्रिप्टमध्ये घ्यायचं आपल्याला SRC. ओके, आणि या SRC मध्ये घ्यायचं आपल्याला व्हेरिएबल डॉट JS. ओके, या पद्धतीने तुम्ही तुमची फाईल इथे जावास्क्रिप्टची लिंक करू शकता. ओके, याला जर आपण इथे ओपन विथ लाईव्ह सर्व्हर केला आता, तर हे आपल्याला जे आउटपुट आहे या ब्राउझरच्या वेब पेजवरती आपल्याला इथे शो होणार नाही. हे लक्षात घ्या. इथे ज्या वेब पेजवरती इथे जे आहे हे आपल्याला शो होणार नाही, कारण आपण इथे जावास्क्रिप्टच्या फाईलमध्ये काय केलं आहे? इथे घेतलेलं आहे आपण कन्सोल डॉट लॉग. ओके, कन्सोल डॉट लॉग जेव्हा आपण इथे घेतो तेव्हा काय होतं? आपल्याला जे आउटपुट आहे ते आपल्याला कुठे हे आपल्याला जे आउटपुट आहे हे आपल्याला बघावं लागतं इन्स्पेक्ट करून कन्सोलमध्ये. ओके, कुठे? या कन्सोलमध्ये. इथे एलिमेंट्स आहे, कन्सोल आहे, सोर्सेस आहे, नेटवर्क आहे. ओके, इथे आपल्याला बघायचं कन्सोलमध्ये. ओके, कन्सोलमध्ये आल्याच्या नंतर आपण इथे जर का बघितलं तर इथे आपल्याला वी आर लर्न हे जावास्क्रिप्ट आपल्याला बघायला मिळेल. ओके, यानंतर इथे जर का मी समथिंग चेंजेस केले याच्यामध्ये, जावास्क्रिप्ट वी आर लर्न जावास्क्रिप्ट अँड रिॲक्ट JS. ओके, तर इथे ते चेंजेस ऑटोमॅटिकली इथे दिसायला मिळतील आपल्याला. अँड रिॲक्ट JS. ओके, क्लिअर आहे. हे झालं कन्सोल डॉट लॉगने. ओके, आता परत एक आपण दुसरं आपल्याला आउटपुट बघायचं असेल, त्याला जर आपण घेतलं इथे डॉक्युमेंट डॉट राईट. ओके, आता हेच आउटपुट आपल्याला कुठे बघायचं आहे? वी आर लर्निंग जावास्क्रिप्ट अँड रिॲक्ट JS. तेच आपल्याला इथे या पेजवरती बघायचं असेल इथे, तर काय करू शकतो आपण? डॉक्युमेंट डॉट राईट. ओके, पॅरेंथेसिस डबल कोट. या डबल कोटमध्ये घ्यायची आपल्याला स्ट्रिंग. ओके, आपण नॉर्मली या पद्धतीनं राईट करू शकत नाही इंग्लिशला. ओके, जर आपल्याला इथे इंग्लिश लँग्वेजला राईट करायचं असेल युझिंग स्ट्रिंग. ओके, डबल कोट्समध्ये जे पण आपण घेतो त्याला आपण काय म्हणतो? स्ट्रिंग म्हणतो. हा एक डेटा टाईपचा प्रकार आहे, ते आपण पुढे सेशनमध्ये बघणार आहे. ओके, टुडे वी आर स्टार्ट जावास्क्रिप्ट. ओके, याला जर का मी रिफ्रेश केलं तर इथे मला दिसेल टुडे वी आर स्टार्ट जावास्क्रिप्ट. इथे कन्सोलमध्ये दिसणार नाही. ओके, जर आपण डॉक्युमेंट डॉट राईटने केलं तर ते आउटपुट आपल्या इथे पेजवरती आपण शो करू शकतो. ओके, हे झालं टाइप्स आउटपुट बघण्याचे. ओके, आउटपुट कशा पद्धतीने आपण शो करू शकतो. ओके, आता हे झालं कन्सोल डॉट लॉग. ओके, आता हेच जे आउटपुट आहे, ओके,
या डॉक्युमेंट डॉट राईटला मी काय करतो सध्याचं काढून टाकतो. ओके, याला मी रिमूव्ह केलं इथून, आणि हे जे कन्सोल डॉट लॉग आहे रिमूव्ह करण्यापेक्षा काय करतो मी याला कमेंट आउट करतो. ओके, हे जर का आपल्याला डॉक्युमेंट डॉट राईटवाला आउटपुट आपल्या वेब पेजवरती शो नसेल करायचं, आणि किंवा समथिंग आपल्याला नोट्स लिहायचे असतील किंवा समथिंग काहीतरी राईट करायचं असेल आपल्याला, पण तो कोडमध्ये अपडेट झाला नाही पाहिजे, तर आपण अशा डबल लाईन्सला टाकून तेथे कमेंट्स करू शकतो त्याला. ते आपण पुढे बघणार असेल. ओके, नंतर इथे घेणार आपण टर्मिनल. ओके, आता हे जे आउटपुट आहे आपलं कन्सोल डॉट लॉग वी आर लर्न जावास्क्रिप्ट अँड रिएक्ट, हे जर का आपल्याला इथे कन्सोल टर्मिनलमध्ये बघायचं असेल तर काय करू शकतो आपण, व्ह्यूच्या साईडला इथे 3 डॉट्स आहेत, या डॉट्सवरती क्लिक करायचं, टर्मिनलवरती क्लिक करायचं. टर्मिनल टर्मिनल क्लिक टर्मिनलला क्लिक केल्यानंतर न्यू टर्मिनलला जायचं, न्यू टर्मिनल ओपन करायचं. इथे इथे आपल्याला पॉवर शेल दिसेल. त्या पॉवर शेलच्या साईडला प्लसच्या साईडला एक डाऊन ॲरो दिसतो. ओके, या डाऊन ॲरोवरती क्लिक करायचं. तिथे एक छोटी विंडो ओपन होईल, तिथे कमांड प्रॉम्प्ट वरती क्लिक करायचं. कमांड प्रॉम्प्टला क्लिक केलं, हे जे पॉवर शेल आहे ना, या पॉवर शेलला डिलीट करायचं, किल करायचं तिथून, आणि इथे काय दिसलं पाहिजे आपल्याला, CMD. परत सांगतो, इथे कमांड प्रॉम्प्टला जायचं, इथे डाऊन ॲरोवर क्लिक करायचं, कमांड प्रॉम्प्टला जायचं, नवीन CMD ओपन होईल, तिथे कमांड प्रॉम्प्ट ओपन होईल तिथे. ओके, नंतर इथे आपली फाईल जी आहे ही जावास्क्रिप्टची फाईल आहे हे चेक करायचं. इथे आपण कोणत्या फाईलमध्ये आहे, जर त्याच फाईलमध्ये असेल तर इथे आपल्याला जर का हे आउटपुट बघायचं असेल, आपण इथेच बघणार आहे. ओके, ठीक आहे. तर आपल्याला इथे जर का हे आउटपुट बघायचं असेल तर काय करू शकतो आपण, इथे आपल्याला नोड आणि आपल्या फाईलचं नाव, आपल्या फाईलचं नाव काय आहे, व्हेरिएबल डॉट JS. ते आउटपुट आपल्याला इथे शो होईल. वी आर लर्न जावास्क्रिप्ट अँड रिॲक्ट JS. याच्यामध्ये समथिंग तुम्ही परत आपण इथे एक अनोदर कन्सोल घेतलं, इथे कन्सोल डॉट लॉग. याच्यामध्ये आपण घेतलं हायपर किंवा जावास्क्रिप्ट इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. जावास्क्रिप्ट इज द प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके, तर आपल्याला इथे परत हे आउटपुट आपल्याला बघायचं असेल तर काय करू शकतो आपण, नोड, फाईलचं नाव काय आहे, व्हेरिएबल डॉट JS. तर आपल्याला ते तिथे अपडेट होऊन जाईल. ओके, समथिंग नोड स्पेस व्हेरिएबल डॉट JS. ओके, आता इथे काय होतं, आपलं स्पेलिंग मिस्टेक झाला. ओके, नोड इथे कॅपिटल व्ही झालं समजा, व्हेरिएबल डॉट JS, सॉरी, नोड व्हेरिएबल डॉट JS सेव्ह नव्हतं झालं का, ठीक आहे, किंवा ओके, या पद्धतीनं जर का इथे समथिंग रॉंग झालं तर इथे आपण एरर सुद्धा बघू शकतो. इथे थ्रो एरर येतं. ओके, कॅन नॉट फाइंड मॉड्यूल. ओके, मॉड्यूल फाइंडच करत नाही येते, इथे आपल्याला एरर सुद्धा सांगतात. जर इथे कन्सोल डॉट लॉगच्या ठिकाणी इथे येलो झालं फक्त, ओके, तर काय होतं, ते कॅन नॉट फाइंड मॉड्यूल थ्रो एरर करता आपल्याला शो करतं, आपल्याला ते एरर इथे इथं रिक्वायर स्टॅक दाखवतं. ओके, या पद्धतीने आपण इथे शो करू शकतो. ठीक आहे, आता सर्वात अगोदर घेणारे आपण आता इथे व्हेरिएबल. ओके, व्हेरिएबल याला आपण नोटपॅड वर घेऊया. ठीक आहे, सो फर्स्ट टॉपिक आहे आपला व्हेरिएबल. ओके, व्हेरिएबल इज यूज टू स्टोअर डेटा. ओके, जावास्क्रिप्ट व्हेरिएबल
is simply a name of storage location. ओके. कसं स्टोअर करू शकतो आपण डेटा? आता एखादे कोणतीही वस्तू जर का आपल्याला स्टोअर करायची असेल तर काय करू शकतो आपण? त्याला त्याला एक हे लागतं, मेजरमेंट लागतं, किंवा एखादं जागा लागते त्याला स्टोअर करण्यासाठी. ओके. पाणी स्टोअर करायचं असेल तर आपल्याला ग्लास लागेल छोटा, एक बॉटल लागेल. जास्त पाणी लागत असेल तर आपल्याला एक टँक लागेल. ओके. त्याच पद्धतीनं आपल्याला जर का जावास्क्रिप्टमध्ये डेटा स्टोअर करायचा असेल, समथिंग डेटा आपल्याला स्टोअर करायचा असेल, तर तो डेटा आपण एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतो. जस्ट लाईक अ लेट. एक स्ट्रिंग स्टोअर करायची असेल तर आपण कशी स्टोअर करू शकतो तिला? फर्स्ट नेम या पद्धतीनं, फर्स्ट नेम, ओके, इक्वल टू इथे या पद्धतीने, आणि ते आपण स्टोअर करू शकतो अनिकेत सपकाळ. ओके. क्लिअर आहे? या पद्धतीने. आता हे अनिकेत सपकाळ हे जे नेम आहे हे स्टोअर झालेलं आहे या फर्स्ट नेम मध्ये. ओके. लेट काय आहे हे आपण नंतर मी तुम्हाला नंतर सांगेल व्हेरिएबलच्या टाइप्समध्ये. ठीक आहे. त्यांचे म्हणजे त्यांचे टाइप्स कसे आहेत डिक्लेअर करण्याचे. ओके. आपण लेट, व्हॅर आणि कॉन्स्टने डिक्लेअर करू शकतो. ते आपण अनदर सेशनमध्ये डिस्कस करू. ठीक आहे. आता जे फर्स्ट नेम आहे हे मला मला याचं आउटपुट घ्यायचं असेल तर कसं घेऊ शकतो मी? कन्सोल डॉट लॉग आणि पॅरेंथेसिस. ओके. ह्याच्यामध्ये घेऊ शकतो मी फर्स्ट नेम या पद्धतीने. ओके. क्लिअर आहे? हेच आता आपण काय करूया, हेच आपण घेऊया आपल्या VS कोडमध्ये. ठीक आहे. कळालं व्हेरिएबल काय आहे? व्हेरिएबलने काय करू शकतो आपण? जावास्क्रिप्टच्या एका व्हेरिएबलने आपण डेटाला स्टोअर करू शकतो. ठीक आहे. एक स्टोरेज लोकेशन आहे. ओके. इथे जर का आलो मी आणि मी डिक्लेअर केला व्हेरिएबल, लेटने आपण डिक्लेअर केलं त्याला, एक व्हेरिएबल डिक्लेअर केला मी फर्स्ट नेम नावाचा. ओके. इक्वल टू अनिकेत सपकाळ. तेच एक्झाम्पल घेऊया आपण इथे, अनिकेत सपकाळ. ओके. क्लिअर आहे? आणि इथे मी केलं कन्सोल डॉट लॉग पॅरेंथेसिस, आणि या पॅरेंथेसिस मध्ये आता अनिकेत सपकाळ जे नेम आहे हे आशिष कोणत्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर आहे? फर्स्ट नेम मध्ये सर. फर्स्ट नेम मध्ये. तर इथं काय घ्यावं लागेल मला? फर्स्ट नेमच घ्यावं फर्स्ट नेम. लागेल ना. ओके. आता येस. इथे जर मी इथं असं याला कमेंट आउट करून ठेवलं कन्सोल डॉट लॉगला. ओके. आणि इथे मी इथे प्रिंट केलं या पद्धतीनं नोड, ह्याचं नाव काय? व्हेरिएबल डॉट जेएस. ओके. व्हेरिएबल डॉट जेएस जावास्क्रिप्ट इथं, हो सॉरी, इथे बघा, इथे त्यानं कन्सोल डॉट लॉग इथे थ्रो एरर केलं. कन्सोल डॉट एलो इज नॉट अ फंक्शन. ओके. इथे प्रॉपरली लॉगच पाहिजे. इथे कॅपिटल एल सुद्धा घेणार नाही ते. ओके. कळालं? हो सर. ओके. तर इथे मी आलो. सॉरी. ठीक आहे. सो नोड व्हेरिएबल डॉट जेएस. तर तिथे फक्त काय दिसेल मला? दोन कन्सोल दिसतील माझे. त्याच्यामध्ये फर्स्टमध्ये आहे VR लर्नर जावास्क्रिप्ट अँड रिॲक्ट जेएस, अँड सेकंड आहे जावास्क्रिप्ट इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके. पण माझं अनिकेत सपकाळ इथे व्ह्यू होत नाही. ओके. का? कारण मला त्याला सांगावं लागेल की ते कोणत्या पद्धतीने शो झालं पाहिजे. कन्सोल डॉट लॉगने शो करायचे, डॉक्युमेंट डॉट राईटनं शो करायचे, की माझ्या विंडोवरती इथे पॉपअप आला पाहिजे. ओके. इथे पॉपअप आपण घेऊ शकतो, ते सुद्धा करू शकतो आपण युझिंग जावास्क्रिप्ट. ओके. ते आपण पुढे बघणारच आहे. ठीक आहे. कन्सोल डॉट लॉग फर्स्ट नेम. आता इथे मी माझं फर्स्ट नेम येऊन जाईल अनिकेत सपकाळ या पद्धतीने. क्लिअर आहे? आपण व्हेरिएबल वेगवेगळ्या पद्धतीचे स्टोअर क्रिएट करू शकतो, जसं की ते लेट नमून घेतलं मी. एकच मिनिट हा, चार्जिंगला लावतो मी.
ठीक आहे. वेगवेगळे व्हेरिएबल्स आपण इथे डिक्लेअर करू शकतो. लेट num1 इज इक्वल टू 100 घेतलं मी इथे. ओके, याला मला प्रिंट करायचं असेल तर कन्सोल डॉट लॉग काय करू शकतो आपण इथे, काय घेऊ शकतो आपण, num1. ओके, या पद्धतीने मला इथे एक नंबर मिळेल. ओके, याच पद्धतीने आपल्याला इथे आउटपुट बघायला मिळतं कन्सोलमध्ये. जर का आपण डॉक्युमेंट डॉट राईट केलं तर आपल्याला इकडे वेब पेजवरती ते आउटपुट बघायला मिळेल. ठीक आहे, हे आहे आपले व्हेरिएबल. ओके, यानंतर घेणारे आपण डेटा टाइप्स. ओके, काय घेते आपण, डेटा टाइप्स. ठीक आहे, डेटा सेकंड टॉपिक आहे आपला. व्हेरिएबल्स मध्ये तेवढंच आहे आपल्याला. ठीक आहे, डेटा टाइप्स. ओके, देयर आर टू टाइप्स ऑफ डेटा टाइप्स. टू टाइप्स ऑफ डेटा टाइप्स. क्लिअर आहे. किती प्रकारचे डेटा टाइप्स आहेत आपल्याजवळ, दोन टाईपचे डेटा टाइप्स आहेत. एक आहे प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स, एक आहे नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. ओके, फर्स्ट काय आहे, प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स and second is non primitive data types. ओके, फर्स्ट घेतला आपण प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स, सेकंड आहे नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. ओके, त्याच्यामध्ये बघणार आहे आपण फर्स्टली इथे प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. ओके, प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स मध्ये आपल्याला मिळतील 7 टाइप्स. ओके, देअर आर 7 टाइप्स. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे स्ट्रिंग. ओके, सेकंड आहे नंबर. ओके, त्याच्यानंतर आहे थर्ड इथे, थर्ड आहे बुलियन. ओके, बुलियनचे टू टाइप्स आहेत. एक बुलियन्स मध्ये टू टाइप्स येतात, एक एक आहे ट्रू, एक आहे फॉल्स. ओके, क्लिअर. नंतर फिफ्थ आहे इथे नल. ओके, सिक्स आहे इथे, सिक्स आहे इथे अनडिफाईन्ड. अनडिफाईन्ड. ओके, नंतर फोर आहे ना इथं, फोर इथे, फिफ्थ, सॉरी, वन टू थ्री इथे, फोर इथे, फाईव्ह. ओके, सिक्स आहे बिगिन, बिग इंट, and 7 is symbol. ओके, यामध्ये सर्वात अगोदर बघणार आपण प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. ओके, डेटा टाइप्स. ओके, टाइप्स डॉट जेएस. क्लिअर आहे. याच्यामध्ये बघू आपण सर्वात अगोदर प्रिमिटिव्ह प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. ओके, त्यामध्ये सर्वात अगोदर बघूया आपण स्ट्रिंग. ओके, फर्स्ट काय बघू राहिलो आपण इथे, स्ट्रिंग. क्लिअर आहे. स्ट्रिंग कशी क्रिएट होते, आपण नॉर्मली, मी जर काही इथे एक व्हेरिएबल डिक्लेअर केला, लेट इन्फॉर्मेशन किंवा इन्फो. ठीक आहे, लेट इन्फो इज इक्वल टू, मी या पद्धतीने इथे घेऊ शकत नाही याला. ठीक आहे, किंवा या पद्धतीनं आशिष सपकाळ, आशिष सपकाळ या पद्धतीने घेऊ शकत नाही इथे. ठीक आहे, का, कारण की आपल्याला जर का दोन मिनिट, एकच मिनिट द्या फक्त मला.
ठीक आहे. हा, कारण आपण इंग्लिशला या पद्धतीने डायरेक्टली राईट करू शकत नाही. ठीक आहे. आपल्याला जर का इथे इन्फो घ्यायचं असेल तर आपल्याला स्ट्रिंग मध्येच घ्यावं लागेल. ठीक आहे. त्या पद्धतीने सपकाळ आशिष सपकाळ काय काय आहे? अनिकेत सपकाळ, सॉरी, अनिकेत सपकाळ. ठीक आहे. या पद्धतीने क्लिअर आहे. कन्सोल डॉट लॉग काय हेलो लिहितो? हेलो इन्फो. हेलो. हां, बोला. हॅलो, बोला ना. काय झालं? ठीक आहे. या पद्धतीनं. आणि मला जर काही ते रन करायचं असेल तर काय करू शकतो मी? नोड डेटा टाइप्स types.js. ओके. डेटा टाइप्स डॉट जेएस या पद्धतीने. जर का इथं मला घ्यायचं असेल लास्ट नेम, किंवा इथे घ्यायचं असेल मला ऑल स्टुडंट. ठीक आहे. लेट ऑल ऑल स्टुडंट स्टुडंट. ओके. इक्वल टू या पद्धतीनं इथे आशिष घेऊ शकतो मी. आशिष घेऊ शकतो, कॉमा अनिकेत घेऊ शकतो, कॉमा इथे पवन घेऊ शकतो आपण. ओके. याला जर केलं मी कन्सोल, कन्फर्म पण एक फंक्शन आहे ते घेऊ आपण समोर, कन्सोल डॉट लॉग आणि इथे ऑल स्टुडंट. ठीक आहे. तर हे झालं स्ट्रिंग आपली. ओके. स्ट्रिंग आपण डबल कोटने पण घेऊ शकतो. ठीक आहे. लेट सब्जेक्ट. ठीक आहे. इक्वल टू सिंगल कोट पण घेऊ शकतो आपण इथे या पद्धतीनं. ठीक आहे. सिंगल कोट या पद्धतीने. ओके. लेट सब्जेक्ट इक्वल टू HTML CSS जावास्क्रिप्ट. ओके. हे आहे आपलं स्ट्रिंग. आणि राहिले ते सब्जेक्ट. ओके. तर इथे आपल्याला टर्मिनलमध्ये आउटपुट शो होईल. ठीक आहे. हे झालं स्ट्रिंग बद्दल. नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट डेटा टाईप आहे आपला नंबर. ठीक आहे. सेकंड घेऊया आपण नंबर. ओके. नंबर काय आहे? सिम्पली जर का मी ते केलं लेट num1 इज इक्वल टू 200. ओके. आणि कन्सोल डॉट लॉग इथे केलं मी num1, तर काय होईल? मला तिथे 200 दिसेल, इथे नंबर दिसेल. बट मी काय करते आता, लेट num2 घेतो आहे इथे. ठीक आहे. num2 घेतला आणि सॉरी num2 इक्वल टू स्ट्रिंग घेतलं आणि त्याच्यामध्ये मी परत 200 स्टोअर केलं. या 200चा कलर आपल्याला येलो दिसेल. या 200चा कलर आपल्याला येलो दिसणार नाही. सॉरी, ते कन्सोल डॉट लॉग नाही केलं. कन्सोल डॉट लॉग अँड num2. ओके. तर बघा काय होतं, त्याचा कलर आपल्याला 200 दिसत नाही का? कारण ते जे 200 आहे ते काय आहे? ते आहे स्ट्रिंग. ओके. त्यामुळे तिथे आपल्याला इथे 200 जे आहे ते दिसणार नाही कलरमध्ये, कारण की तो नंबर नाही आहे, ती आहे स्ट्रिंग. ओके. लक्षात घ्या. ठीक आहे. एक मोठा डिफरन्स आहे स्ट्रिंगमध्ये आणि नंबरमध्ये. ओके. यानंतर काय आहे? बुलियन. ओके. बुलियन. ठीक आहे. बुलियन आपल्याला रिटर्न काय करतं? ट्रू रिटर्न करतं आणि फॉल्स रिटर्न करतं. ठीक आहे. आत्ताच्यासाठी आपण फक्त एवढंच घेणार आहे. लेट इज फॉलो. समजा मी तुम्हाला इंस्टाग्रामवरती फॉलो केलं.
तर काय होईल, ते काय होईल, ट्रू होईल. ओके, इज फॉलो. ठीक आहे, काय होईल ते ट्रू होईल. जर मी आशिषला इंस्टाग्रामवरती फॉलो केलं, तर ते मला काय दाखवेल, ट्रू दाखवेल इथे या पद्धतीनं. जर का मी त्याला फॉलो नाही केलं, तर काय होईल ते लेट किंवा इज पास करू शकतो आपण, इज पास. ठीक आहे, एखादा कॅन्डिडेट आहे तो फेल झाला, तर आपण त्याला फॉल्स करू शकतो या पद्धतीने, फॉल्स. ठीक आहे, कन्सोल डॉट लॉग या पद्धतीने डायरेक्टली व्हॅल्यू आपण इथे इज म्हणजे ट्रू आहे का फॉल्स आहे हे तर आपण डिसाईड करू शकतो. पण जर का आपण लॉजिकली याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असला आपल्याला, तर आपण तिथे व्हॅल्यू स्वतः स्टोअर करत नाही. आपल्याला लॉजिकली जेव्हा आपण एखादं स्टेटमेंट प्रूव्ह करू ना, तेव्हा तिथे ट्रू किंवा फॉल्स दाखवेल आपल्याला. ठीक आहे, सध्याच्यासाठी फक्त आपण घेत आहे. ठीक आहे, इज पास केलं मी इथे, तर इथे काय दाखवेल मला, फॉल्सच दाखवेल. ठीक आहे, हे झालं बुलियन मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर अनडिफाईन आहे. अनडिफाईन. ओके, अनडिफाईन मध्ये काय होतं, मी एखादा व्हेरिएबल डिक्लेअर केला. आता व्हेरिएबल काय आहे हे तुम्हाला कळालं. ठीक आहे, लेट मी नम किंवा मी फुल नेम नावाचा व्हेरिएबल इथे डिक्लेअर केला. ओके, फुल नेम इक्वल टू फुल नेम आणि याला सोडून दिलं या पद्धतीनं. आणि कन्सोल डॉट लॉग केलं, कन्सोल डॉट लॉग या पद्धतीनं. आणि इथे मी फुल नेम घेतलं. ठीक आहे, मी याच्यामध्ये इक्वल टू करून याच्यामध्ये व्हॅल्यू असाइन केली का, व्हेरिएबल या फुल नेमच्या व्हेरिएबलमध्ये एखादी व्हॅल्यू असाइन केली का मी फुल नेम मध्ये, आशिष? नाही सर. नाही. मग इथे मला काय दाखवलं, ते त्याने मला इथे अनडिफाईन दाखवलं पाहिजे. तर काय दाखवते इथे बघा, आउटपुटमध्ये बघा, इथे अनडिफाईन दाखवतं लास्टला, दाखवत आहे. यस. ओके, हे झालं अनडिफाईन, म्हणजे एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करणे परंतु त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर न करणे, याला काय म्हणतो आपण, तो व्हेरिएबल काय आहे, अनडिफाईन आहे. डिफाईन व्हेरिएबल नाही आहे तो. ओके, कळालं. त्याच्यानंतर आपण इथे घेत आहे नल, फिफ्थ नंबरला नल. ओके, आता मी एक व्हेरिएबल डिक्लेअर केला, त्याचं नाव ठेवलं मी num3. ठीक आहे, इज इक्वल टू नल. ठीक आहे, num3 इज इक्वल टू नल. आणि कन्सोल डॉट लॉग केलं आणि इथे केलं मी num3. काय व्हॅल्यू देईल बरं मला तो, ती स्ट्रिंग आहे का, नंबर आहे का, बुलियन आहे का, तर नाही, नल आहे तिथे. नल आहे म्हणजे काय, त्याच्यामध्ये सध्या कोणतीच व्हॅल्यू स्टोअर नाही आहे या num3 मध्ये. नल आहे तो व्हेरिएबल. ठीक आहे, परंतु इन फ्युचरमध्ये आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, म्हणून आपण तिथे काय ठेवलं, तर सध्या नल ठेवलं. ठीक आहे, बिगिंट आणि सिम्बॉलचा एवढा जावास्क्रिप्टमध्ये प्रोग्रामिंगमध्ये यूज करत नाही, त्याच्यामुळे आपण ते नंतर जरी डिस्कस केलं तरी पण चालेल. ठीक आहे, तर या पद्धतीने आपले इथे प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स झालेले आहेत. त्याच्यामध्ये आपण सर्वात अगोदर काय घेतलं, स्ट्रिंग घेतलं. स्ट्रिंगला आपण या पद्धतीने राईट करू शकतो, दोन पद्धतीने राईट करू शकतो, डबल कोट्स, सिंगल कोट्स. ओके, नम1 नंबरला या पद्धतीने राईट करू शकतो. जरी मी इथे तुम्हाला इथे 200 नंबर दिसत असेल, परंतु आपण त्याला डबल कोट्स मध्ये घेतलेला आहे, त्यामुळे तो इथे हा जो 200 आहे हा नंबर नाही आहे, हा काय आहे, हा स्ट्रिंग आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बुलियन व्हॅल्यू आहे, त्याच्यामध्ये ट्रू आहे, फॉल्स आहे. ओके, नंतर अनडिफाईन आहे, एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करणे परंतु त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर न करणे, तेव्हा तो व्हेरिएबल आहे तो आपल्याला आउटपुटमध्ये अनडिफाईन शो करेल, कारण की त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नल घेतला आपण. नलमध्ये काय होतं, ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला दिसेल. ओके, काय डाऊट आहे, काय विचारायचं?